हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते। आज मी आपल्या सर्वांसाठी कथा मालिकेचा 11वा भाग घेऊन आलेली आहे। मागच्या भागात आपण बघितलं वीरा संग्रामला भेटण्यासाठी गेली होती। त्यांचा प्लॅन वीरा त्यांचा प्लॅन पूर्णपणे आखत होती। चला तर मग बघूया या भागात संग्रामचा प्लॅन होईल का पूर्ण, संग्राम निर्माण करू शकेल का, गावकऱ्यांच्या मनात अभय विरुद्ध संशय, वीरा कशी खेळेल संग्राम विरुद्धची खेळी, वीराचं मिशन संग्राम होईल का पूर्ण। पुढील भाग, वीराने सोबत काही खोटे कागदपत्रे बनवून आणलेले होते। तिला हवं तेवढं सगळं कॅमेऱ्यात कैद झालेलं होतं। आता फक्त तिला त्या जमिनीची ओरिजिनल कागदपत्रे संग्रामकडून घ्यायची होती। वीरा, मिस्टर संग्राम, तुम्ही मला या फाईलवर तुमची साईन करून द्या आणि तुमच्याजवळ असलेले ओरिजिनल कागदपत्रे त्या जमिनीचे मला द्या। संग्राम, हो हो घ्या घ्या लगेच, पण मॅडम ओरिजिनल कागदपत्रे मी तुम्हाला नाही देऊ शकत। वीरा, तुम्ही जोपर्यंत मला ओरिजिनल कागदपत्रे नाही देणार तोपर्यंत मी तुमच्या कामाची प्रक्रिया नाही सुरू करू शकत। संग्राम, मी तुमची गॅरंटी कशी घेऊ, तुम्ही माझे ओरिजिनल कागदपत्रे घेऊन माझं काम पूर्ण करणार ते। वीरा, मी उगाच करोडचे व्यवहार नाही करत, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा तर ठीक आहे, मी निघते इथून, मला माझा वेळ नाही वाया घालवायचा। संग्राम, बरं थांबा, मी ठेवतो तुमच्यावर विश्वास, मला पैसे द्या। वीरा तिच्या गाडीच्या डिक्कीतून पैशांची पेटी काढत होती आणि त्याच वेळात ती देवला तिच्या मोबाईलवरून एक मेसेज करून पाठवत होती। वीरा, हे घ्या तुमच्या कामाचे पैसे, तुम्ही मला ती कागदपत्रे द्या। संग्राम, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यात झालेला व्यवहार बाहेर कुणालाच कळता कामा नये, जर चुकूनही बाहेर कळलं तर तुम्ही कधी गायब व्हाल हे तुम्हालाच कळणार नाही। वीरा, म्हणजे तुम्ही मला धमकी देत आहात तर, मी तुम्हाला पुन्हा तेच सांगत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा। संग्राम, ठीक आहे तुम्ही निघा आता। वीरा, हो पण मी सांगितलेली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। इकडे अभय वीराची काळजी करत होते, कारण संग्रामच्या तावडीत वीरा एकटी गेलेली होती। संग्राम अगदी सनकी माणूस होता, त्याने वीरासोबत काही बरं वाईट करेल या विचाराने अभय काळजीत पडलेले होते। देव त्यांना धीर देत होता। देव, पप्पा तुम्ही नका काळजी करू, वीरा धाडसी आहे, ती सुखरूप येईल परत, तिने मला मेसेज केला आहे, सगळं ठरल्याप्रमाणे घडत आहे तिकडे। अभय, तरी पण ती परत येईपर्यंत मला चैन नाही पडणार। तेवढ्यात अभयला सुजयचा फोन आला होता। सुजय, हॅलो काका, किती वेळ लागणार आहे तुम्हाला। अभय, बस थोडा वेळ, मग झालं काम। सुजय, काका वीरा आधीच तापट आहे, म्हणून मला तिची काळजी वाटत आहे। अभय, अरे ती व्यवस्थित सगळं हाताळत आहे, तिला जमिनीचे ओरिजिनल कागदपत्रे मिळालेली आहेत। सुजय, ही तर चांगली गोष्ट आहे, पण तिला आता त्या तिथून लवकर निघायला हवं, तो संग्राम पक्का गुंड माणूस आहे, तो काहीही करू शकतो। अभय, हो मी आता तेच सांगितलं देवला, तिला लवकर बोलून घे म्हणून। सुजय, चालेल काका, मी फोन ठेवतो। अभय, हो तू नको काळजी करू, मी स्वतः तिला घरी पोहोचवेल। सुजय राधाई आणि शकू आजीला सुजयला राधाई आणि शकू आजी वीराबद्दल विचारत होत्या। राधाई, सुजय तू तिला उगाच पाठवलं। शकू आजी, काळजी वाटत आहे, पोरगी अतिशय चपळ आहे। सुजय, अगं आई, मी अभय काकांना बोलतो, ते येतीलच काही वेळात। राधाई, ही मुलगी माझ्या जीवाला नुसतं घोर लावते, ती आल्यापासून शांतता नाही, काही ना काही चालूच आहे। अभय भाऊजीला पण तीच मिळाली होती का। सुजय, माझ्यासाठी
ती गेली अभय काकांकडे. राधाई, तुझ्या लाडामुळे ती मनाला येईल तसं वागते. शपवाजी, राधा, अभय म्हणला ना तो स्वतः तिला जबाबदारीने घरी सोडेल म्हणून. सुजय, मला विश्वास आहे ती सुखरूप घरी येईल. आपण तिची वाट बघू. अभय देवला वीराला फोन करण्यासाठी सांगत होते. अभय, देव, तू तिला पुन्हा एकदा फोन कर. अजून का नाही आली ती? देव, तुम्ही सगळे थांबा. आता मीच जातो तिथे. जे होईल ते बघून घेऊ. अभय, सत्या, तू पोलिसांना लगेच फोन कर. त्यांना सांग अभय इनामदारांनी त्यांना इथे बोलवलं आहे म्हणून. सत्या, हो काका, लगेच करतो. देव तिथून निघून गेला होता. तो आतमध्ये गाडी घेऊन जात होता. देव, वीरा, एकदा फोन उचल. देव आजूबाजूला बघत होता. तिथे कुठेच त्याला वीरा दिसत नव्हती. इकडे वीरा तिची बाईक काढण्यासाठी निघाली होती. संग्रामला कुणाचा तरी फोन आला होता. संग्राम वीराला बोलल्याप्रमाणे जर ही गोष्ट कुणाला कळली तर तो तिला सोडणार नव्हता. आणि संग्रामचा पारा चढलेला होता. त्याला कळलं होतं की वीरा त्याला फसवीत आहे म्हणून. ती अभयच्या सांगण्यावरून तिथे आली होती. संग्राम, तू मला फसवतेस. या संग्रामला तू धूळ जाळण्याचा प्रयत्न करत आहेस. तुझी एवढी हिंमत. आता घरी तू नाही तर तुझी लाश जाईल. वीरा सरदेसाई, या संग्रामसोबत पंगा म्हणजे मरणाला आमंत्रण. आता तो अभय कसा सुटतो ते मी बघतोच. आज त्याच्यामुळे तिचा बळी जाईल. संग्राम त्याच्या जवळ असलेली बंदूक बाहेर काढतो. तो वीराच्या दिशेने तिचा नेम धरतो. वीरा गाडीवर बसणार होती तितक्यात देव संग्रामला हातात बंदूक घेऊन दिसत होता. त्याच्या नेमवर वीरा होती हे देवला समजलं होतं. इकडे सत्या पोलिसांना घेऊन आला होता. पोलीस चहूबाजूंनी पसरले होते. अभय, इन्स्पेक्टर साहेब, त्याच्या बंदुकीतून गोळी केव्हाही सुटू शकते. देव वीराला शोधायला गेला. वीराला शोधा कोणीतरी. सत्या, काका, काहीतरी नक्कीच झालं आहे. देवभाऊ पण कुठेच दिसत नाहीये. अभय, सत्या, माझा देव आणि वीरा ठीक असतील ना रे? मी चूक केली का त्यांना पाठवून? मी त्यांच्या जीवासोबत खेळ केला असं मला वाटत आहे. शेवटी संग्राम निशाणा साधून वीरावर ती गोळी फायर करत होता. पण देव वीराच्या दिशेने धावत होता. त्या गोळी थेट वीराच्या काळजात. संग्रामची गोळी ठरेल का वीरासाठी जीवघेणी? देवच्या प्रयत्नांना मिळेल का यश? देव वाचवू शकेल का वीराला त्या गोळीपासून? देवची वीराला वाचवण्याची झुंज ठरेल का यशस्वी? चला तर मग बघूया पुढील भागात. तोपर्यंत हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे मला जरूर कळवा. स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मनःपूर्वक धन्यवाद.